नमस्कार. लर्न कम्प्युटर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या एक्सेलच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सम कशी करायची ते सांगणार आहे. सम तुम्ही कोणकोणत्या प्रकारे करू शकता त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या समचं एक शॉर्टकट ट्रिक पण सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला सुरू करूया. सर्वात पहिली पद्धत म्हणजे जी की आहे मॅन्युअली. आता इथं तुम्ही बघू शकता, एक आपल्याला स्टुडंटचा रिझल्ट दिलेला आहे. याच्यामध्ये प्रत्येक स्टुडंटचे विषय वाईज मार्क्स दिलेले आहेत. तर आपल्याला इथे टोटल काढायचं या लास्टच्या सेलमध्ये म्हणजे या लास्टच्या कॉलममध्ये या स्टुडंटचं टोटल काढायचे. स्टुडंटच्या मार्क्सचं टोटल काढायचे. तर आता मॅन्युअल मेथडमध्ये आपण काय करणार? इज इक्वल टू प्रेस करतो. एक सेल सिलेक्ट करणार. एका विषयाचे मार्क्स घेणार आणि प्लसचं चिन्ह दाबत राहणार. ही झाली मॅन्युअल पद्धत. आता इथे बघा तुम्ही मॅन्युअल पद्धत झाली ही. हे जर आपण असं करत बसलं, आता हे टोटल मार्क आलेले आहेत. हे जर आपण असं करत बसलं, तर याला खूप वेळ जातो. या पद्धतीमध्ये खूप वेळ लागतो. मॅन्युअली जर आपण प्रत्येक सेल सिलेक्ट करून जर प्लस करत राहिलो, तर याला खूप वेळ लागतो. तर ही झाली पहिली पद्धत आपली. दुसरी पद्धत म्हणजे आपण फॉर्म्युला वापरून पण सम करू शकतो. तर आता आपण फॉर्म्युला बघू. आता याचं आपल्याला टोटल काढायचं या विषयाचं. या या विद्यार्थ्याचं प्रत्येक विषय वाईजचं आपल्याला इथं पूर्ण टोटल काढायचं. तर आपण इथं फॉर्म्युला टाकणार. फॉर्म्युला टाकण्याच्या अगोदर आपल्याला प्रेस करावं लागतं. कुठलाही फॉर्म्युला टाकण्याच्या अगोदर इज इक्वल टू प्रेस केलं म्हणजे एक्सेलला कळतं की आता हे फॉर्म्युला टाकणार. त्याच्यानंतर सम प्रेस करणार. सम टाइप करणार. त्याच्यानंतर एक ब्रॅकेट ओपन करणार छोटं आणि त्याच्यानंतर आपण ही रेंज आहे मार्क्सची ती सिलेक्ट करून घेणार किंवा मॅन्युअलीही तुम्ही एक असं करून हे करू शकता. त्याच्यापेक्षा सोपी पद्धत म्हणजे तुम्ही काय करणार, सरळ-सरळ ही रेंज सिलेक्ट करून घेणार. ज्याची आपल्याला बेरीज करायची. ब्रॅकेट क्लोज करणार, एंटर प्रेस करणार आणि आता तुम्ही बघू शकता इथं टोटल आली. ही सोपी पद्धत झाली आपली. फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि एंटर प्रेस करायचं बस. ही झाली आपली दुसरी पद्धत. आणि मी तुम्हाला म्हणलं होतं तिसरी पद्धत. तर आता आपण बघूया तिसरी पद्धत. तिसरी पद्धत कोणती आहे? तर आता आपण जाणार इथं जिथं आपल्याला टोटल करायचंय ते सेल सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर होम टॅबमध्ये जाणार तुम्ही. होम टॅबमध्ये गेल्याच्या नंतर इकडे या तुम्ही. लास्टला एडिटिंग या ग्रुपमध्ये जाणार. इथं तुम्हाला दिसेल एक ऑप्शन ऑटो समचा ऑप्शन दिसेल. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करणार. ऑटोमॅटिक ती रेंज सिलेक्ट झालेली आहे आणि समचा फॉर्म्युला इथं ऑटोमॅटिक म्हणजे आलेला आहे आणि एंटर प्रेस करणार तुम्ही. तर ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत जे की तुम्ही ऑटो सम इथं दिलेला आहे. ऑटो समचा वापर करून काढू शकता. तिसरी पद्धत जी की ऑटो समचा वापर करून तुम्ही काढू शकता. तर ही झाली ऑटो सम. आता डायरेक्टली मी तुम्हाला म्हणलं होतं एक ट्रिक सांगणार आहे. तर आता आपण तुम्ही हे ऑटो सम डायरेक्टली इथूनच कसं करू शकता? ॲक्सेस कीबोर्डवरती Alt आणि इज इक्वल टू प्रेस करायचं. तर डायरेक्टली ऑटो समचा फॉर्म्युला इथं येतो आणि त्याच्यानंतर एंटर प्रेस करायचं आणि तुम्ही बघू शकता इथं टोटल आलंय. इथं तुम्हाला दिसेलच टोटल आलंय. तर आता हे टोटल आलेलं आहे. आता हे आपल्याला जर सर्व मुलांना हेच फॉर्म्युला टाकायचा आहे, तर त्याच्यासाठी आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, की ऑटो फिल कसं करायचं. तर तुम्हाला इथं जे हे ग्रीन डॉट दिसत आहे फॉर्म्युल्यासाठी ग्रीन डॉट जे दिसत आहे सगळीकडे इथं आपल्याला ह्या कॉलममधल्या ह्या सेलमध्ये जर आपल्याला हे फॉर्म्युला टाकायचा तर इथं जे ग्रीन डॉट दिसतो त्याच्यावरती तुम्ही डबल क्लिक करा किंवा ड्रॅग करा. डबल क्लिक केल्यावर पण तो जिथपर्यंत डाटा आहे तिथपर्यंत तो ड्रॅग होतो. हे बघा तुम्ही. सगळीकडे हा फॉर्म्युला आलाय आणि सगळ्यांचे टोटल निघालेलं आहे. ही सोपी पद्धत आहे. ऑटो फिल त्याच्यामुळे ऑटो फिल खूप महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपण 3 प्रकारे टोटल पण काढू शकतो आणि आपण शॉर्टकटचा यूज करून पण सम काढू शकतो. कुठल्याही नंबर्सचं. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.